नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ कुलकर्णी माध्यमवृत्तामध्ये आपलं स्वागत करतो। जानाई प्रतिष्ठान गेल्या 20 वर्षापासून लातूरामध्ये अभियांत्रिकी मुलांच्या शिक्षणासाठी झटणारी हे प्रतिष्ठान आहे। अभियांत्रिकी शाखेमध्ये शिकणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जानाई प्रतिष्ठान सक्षमपणे उभे आहे। सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन खर्च वजा जाता जो निधी उपलब्ध होतो त्या निधीतून अभियांत्रिकी शाखेतील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सोय हे प्रतिष्ठान करते। आतापर्यंत 20 वर्षामध्ये जवळपास 130हून अधिक विद्यार्थ्यांना जानाईने स्वतःच्या पायावर उभे केले आहे। यापैकी अनेक विद्यार्थी हे मोठ्या पदावर IT कंपनीमध्ये नोकरीमध्ये आहेत। यातील काही जण परदेशामध्ये सुद्धा गेलेले आहेत। अशा या जानाई प्रतिष्ठानने नुकताच लातूरमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता। तू म्हणशील तसं हा नाट्यप्रयोग लातूरमध्ये आयोजित करण्यात आला होता। संकर्षण कराडे यांची प्रमुख भूमिका असलेले हे नाटक अक्षरशः हाऊसफुल झाले होते। लातूरच्या दानशूर नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देत जानाई प्रतिष्ठानला मदतीचा हात पुढे केला होता। या प्रतिष्ठानाविषयी आणि प्रतिक्रियावर आधारित आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे। आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत जरूर पाहावा। नमस्कार, मी अतुल ठोंबरे, आर्किटेक्ट इंजिनियर व्हॅल्यूवर असा माझा व्यवसाय आहे। आणि आमच्या सर्व मित्रांनी 50 मित्रांनी मिळून 2000 साली आम्ही जानाई प्रतिष्ठान संस्थेची स्थापना केली। जानाई प्रतिष्ठान ही अभियांत्रिकी महाविद्यालयातील गरजू हुशार होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सहाय्य करते। जे विद्यार्थी मेरिट आहेत, ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे, त्यांच्याकडे मार्क आहेत, परंतु त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हालाकीची आहे, असे विद्यार्थी अभियांत्रिकी शिक्षणापासून वंचित राहू लागले आणि त्याच्यामुळे जानाई प्रतिष्ठान अशा विद्यार्थ्यांना सहाय्य करून त्यांचे शिक्षण पूर्ण करू लागले। जानाई प्रतिष्ठाननी हा उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रमातून अभियांत्रिकी शिक्षण हा उपक्रम 2000 साली चालू केला। आता हे 2022 वर्ष दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करायचं। या सांस्कृतिक कार्यक्रमातून जो निधी उपलब्ध होईल त्या निधीतून अभियांत्रिकी महाविद्यालयातील गरजू हुशार होतकरांच्या प्रवेश शुल्कावर खर्च करायचा आणि त्यांचे शिक्षण पूर्ण करायचं, असा हा उपक्रम आहे। गेल्या 22 वर्षामध्ये जानाई प्रतिष्ठानने 21 सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलं। गेल्या वर्षी कार्यक्रम आम्हाला घेता आला नाही कोविडमुळे। हा 21वा कार्यक्रम हा कार्यक्रम तू म्हणशील तसं हा नाटक लातूरमध्ये आयोजन केलंय। या नाटकाला लातूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिलाय। सांस्कृतिक कार्यक्रमातून सामाजिक दायित्व, सामाजिक हातभार ह्या कार्यक्रमातून लोकांना फलदायी आनंद मिळतो। त्याच्यामुळे लोक या कार्यक्रमाला भरभरून साथ देतात। लोक या कार्यक्रमासाठी प्रचंड प्रायोजक पण मिळतात, पैसे जमा होतात आणि अशा पद्धतीने जो निधी जमा होतो, खर्च वजा जाता जो निधी राहील तो निधी जानाई प्रतिष्ठानने जे सिलेक्शन केले त्या विद्यार्थ्यांच्या अभियांत्रिकी शिक्षणावर खर्च केला जातो। यावर्षी 15 विद्यार्थ्यांचं या कार्यक्रमातून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं जाणार आहे। आजपर्यंत 21 कार्यक्रमातून जो निधी जमला त्याच्यामध्ये 130 विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण केलं। विविध ठिकाणी परदेशामध्ये ते विविध कंपन्यामध्ये, आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करत आहेत। आजपर्यंत यामध्ये 18 मुलींचे लग्न झालेत, 48 मुलांचे लग्न झालेत, असा मोठा परिवार या ठिकाणी जमतोय। आता हे जे प्रतिष्ठान होतं 2000 साली जानाई प्रतिष्ठान नावाचं प्रतिष्ठान 50 माझ्या मित्रांनी चालू केलं। त्याच्यानंतर त्या प्रतिष्ठानचं कार्य इतकं वाढायला लागलं की सांस्कृतिक मंडळाची त्यानंतर स्थापना केली। 2010 साली आम्हाला असं लक्षात आलं की हे सुद्धा प्रतिष्ठान सांस्कृतिक मंडळ खूप कमी पडते, तोकडं पडतंय। मग आम्ही विद्यार्थी मंडळाचे जे विद्यार्थी आमचे स्कॉलरशिप धारक आहेत अशा विद्यार्थ्यांचं आम्ही मंडळ स्थापन केलं। त्या मंडळाचं नाव आहे जानाई विद्यार्थी मंडळ। आता हे जानाई विद्यार्थी मंडळ हे सगळं जानाई प्रतिष्ठानचा कारभार पाहतो। या वर्षीचा आणि आतापर्यंतचा 2010 पासूनचा सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन विद्यार्थी मंडळ करतं। विद्यार्थी मंडळाचा अध्यक्ष असतो, सचिव असतो,
त्या 15 ते 20 दिवस हे सगळं मुलं आपलं काम सोडून या ठिकाणी वेळ देतात आणि कार्यक्रम आयोजन करतात. असं हे आगळं वेगळं कार्य लातूरमध्ये जाणारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून उभं राहिलं. त्याला लातूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. असे विद्यार्थी उभा करणारं प्रतिष्ठान हे महाराष्ट्रातलं पहिलं प्रतिष्ठान आहे असं मला वाटतं. एवढ्या ह्या कार्यक्रमासाठी आपल्या माध्यमातून सर्वांनी त्याला सहकार्य करावं असं मी या ठिकाणी माध्यमच्या वृत्त सेवेतून आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी समर्थ दत्तात्रय कुलकर्णी, जानाई विद्यार्थी मंडळाचा 2021चा अध्यक्ष. मी 2019 पासून जानाई परिवाराशी जोडलो गेलो. असं म्हणता जानाई परिवाराने मला जोडून घेतलं आहे. 2019, 2020 आणि आता हे माझं तिसरं वर्ष 2021. सध्या मी फायनल इयरला मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे शिक्षण घेत आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून. गेल्या 2 वर्षात मी जे काही माझ्या बहिणींकडून, माझ्या मोठ्या भावांकडून शिकलो जानाई परिवाराकडून, ते मला 2021 मध्ये इम्प्लिमेंट करताना सोपं होत आहे. थोडक्यातच आमचा सध्याचा कार्यक्रम तू म्हणशील तसं हा अरेंज करताना आम्हाला एकदम ग्राउंड लेवल पासून त्याची मॅनेजमेंट करावी लागली. या ग्राउंड लेवलच्या मॅनेजमेंटमध्ये आम्ही इंजिनिअरिंग सोबतच मॅनेजमेंटचे शिक्षण घ्यायचं कसं ते आम्हाला शिकवलं. या मॅनेजमेंटचं पूर्ण श्रेय जातं जानाई परिवाराला, आमचे संस्थापक पालक अतुल ठोंबरे सरांना आणि माझ्या मोठ्या बहिणींना, माझ्या मोठ्या भावांना. जेव्हा आम्ही या नाटकाची जाहिरातीसाठी सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळाला. काही विद्यार्थ्यांनी, तब्बल आतापर्यंत 43 विद्यार्थ्यांनी, माजी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पैसे पाठवले. या ऑनलाईनचा, या डिजिटलायझेशनचा आम्हाला यावर्षी खूप फायदा झाला. पूर्ण आमची जी मॅनेजमेंट लेवल आहे ती पूर्ण आमची मॅनेजमेंट लेवल ऑनलाईन पद्धतीने आम्ही पार पाडली. आणि आज इथे 15 डिसेंबर रोजी तू म्हणशील तसं या नाटकाचा प्रयोग होत आहे. आपण सर्वांनी हे तिकीटे खरेदी करून आमच्यावर जे उपकार केले, आम्हाला जे तिकीट देण्यासाठी जे निधी दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. असेच प्रेम आपण जानाईवर वर्षानुवर्ष करत राहू हीच सदिच्छा. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव शंकरशण कराडे. आज मी लातूर शहरामध्ये मार्केट यार्ड मधल्या या सभागृहात आहे. जानाई प्रतिष्ठानने आजचा प्रयोग आयोजित केलेला आहे आणि खूप छान वाटतंय, कारण माझ्या मराठवाड्यात मी आलोय. माझ्या मराठवाड्यातल्या लातूर शहरामध्ये नाटकाचा प्रयोग होतोय आणि प्रयोग कालच हाऊसफुल झालाय. म्हणजे एक्स्ट्रा खुर्च्यांची आणि आसन व्यवस्था करावी लागली याचा मला खूप आनंद आहे. आणि नाटकांविषयी प्रेम असणारी एवढी माणसं लातूर शहरात आहेत याचाही खूप आनंद होतो. आणि इतक्या छान वातावरणात प्रयोग करायची एक वेगळी मज्जा आहे. आता आमची टीम आणि आम्ही सगळे तयार आहोत छान प्रयोग करायला. आम्ही आनंदाने प्रयोग करू आणि असे दौरे होत राहणं, या दौऱ्यांना चांगला चांगला प्रतिसाद मिळणं, लोकांची गर्दी होणं हे खूप चांगलं लक्षण आहे. प्रशांत दामले फॅन फाउंडेशन आणि पुणे टॉकीजच्या वतीने मी या सगळ्यांचे आभार मानतो, लातूरकरांचे आभार मानतो. माझ्या मराठवाड्यात येऊन पहिल्याच दौऱ्यातला हा प्रयोग हाऊसफुल केल्याबद्दल मी फार मनापासून ऋणी आहे. असंच प्रेम करत राहा, आम्ही तुम्हाला आनंद कायम देत राहू. थँक्यू सो मच. लॉकडाऊनमुळे जवळपास 2 वर्ष ठप्प झाले ते सगळे नाटक म्हणा किंवा एक मनोरंजनाची दालनं सगळी बंद झालेली. तर त्याच्यानंतर आता जी नाटकं होतात वेगवेगळं, तर त्याला कितपत प्रतिसाद मिळतोय? भयंकर. म्हणजे मला असं वाटतं की लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांच्या घराघरात हातात माध्यमं दिली होती, ज्याला आपण वेब सिरीज म्हणतो, सोशल मीडिया हातामध्ये असल्यामुळे. पण शेवटी काय, जिवंत मनोरंजनाला तुम्ही कशाशीही कम्पेअर करू शकत नाही, त्याची तुलना होऊ शकत नाही. आणि जिथे जिथे म्हणून मराठी माणूस आहे जगाच्या पाठीवर, तिथे तिथे म्हणून मराठी नाटकावरती प्रेम करणारा माणूस आहे. मराठी नाटकाला ही फार जुनी परंपरा आहे, रंगभूमीची परंपरा आहे आणि रंगभूमीकडे आपण फार आनंदाने, श्रद्धेने पाहतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या खरं तर लॉकडाऊन नंतर मराठी नाट्य व्यवसायाला फार चांगले दिवस आलेत. आणि हा खरं तर नाटकांचा किंवा नाटकातल्या कलाकारांचा कमबॅक नाहीये, तर हा प्रेक्षकांचा कमबॅक आहे असं मला फार स्ट्रॉंगली वाटतं. कारण प्रेक्षकांनी परत एकदा रंगभूमीकडे येणं हा त्यांचा कमबॅक आहे. त्यांना गरज होती लाईव्ह मनोरंजनाची, त्यांना होती गरज अशा पद्धतीच्या मनोरंजनाची. त्याच्यामुळे लॉकडाऊनची सगळी मरगळ त्यांनीच झटकलेली आहे आणि आजचा प्रयोग हाऊसफुल होणं त्याचं लक्षण आहे. धन्यवाद. थँक्यू.
प्रतिष्ठानचे 22वे वर्ष. आपल्या सर्वांना माहितीच आहे की दरवर्षी श्री जानाई प्रतिष्ठान एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करते आणि या सांस्कृतिक कार्यक्रमातून उभारलेला निधी हा अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असणाऱ्या गरजू, होतकरू, हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात दिला जातो. मी श्री जानाई सांस्कृतिक मंडळाचे 2021 चे कार्याध्यक्ष श्रीकांतजी हिरेमठ आणि सचिव श्री दत्तात्रय मुंडे यांना विनंती करते की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे. मी श्री जानाई विद्यार्थी मंडळातील यावर्षीचे अध्यक्ष समर्थ कुलकर्णी, सचिव अवधूत जोशी आणि कोषाध्यक्ष अनुष्का कुलकर्णी यांना मंचावर आसनस्थ होण्याची विनंती करते. प्रमुख भूमिका साकारणारे आपल्या सर्वांचे लाडके कलाकार संकर्षण कराडे यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. आणि प्रमुख स्त्री पात्र साकारणाऱ्या भक्ती देसाई यांनाही विनंती आहे की त्यांनी कृपया मंचावरती यावं. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता त्यात चंद्राची. प्रतिमा पूजनाने सुरुवात कार्यक्रमाची, हीच प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची. जानाई प्रतिष्ठानच्या 21व्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व कलाकार, रसिक वर्ग, मान्यवर मंडळी यांना मी समर्थ दत्तात्रय कुलकर्णी, जानाई विद्यार्थी मंडळाचा अध्यक्ष, सप्रेम नमस्कार करतो. विद्यार्थी मंडळाची माजी अध्यक्षा कांचन इस्लामपुरे यांचे लग्न ठरले आहे. मी संकर्षण कराडे आणि भक्ती देसाई यांना विनंती करते की कांचन आणि पंकज लांबजणे याचे श्राद्ध श्रीफळ आणि हात देऊन स्वागत. नमस्कार, माझं नाव संकर्षण कराडे. फार वेळ घेणार नाही. पहिल्या अंकातला आमचा सगळा अभिनय आणि लिखाण तुम्ही विसरायच्या आधी दुसरा अंक सुरू करतो. थँक्यू सो मच. आज आमचा लातूरमध्ये पहिलाच प्रयोग झाला. माझ्यासाठी ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे, कारण माझा जन्म झाला परभणीत, शिक्षण परभणीत, ज्या मराठवाड्यात मी राहिलो, वाढलो. मी 2008 साली मुंबईत गेलो आणि आज मी लिहिलेल्या आणि प्रमुख भूमिकेत काम करत असलेल्या नाटकाचा मराठवाड्यात प्रयोग झाला, जो हाऊसफुल झाला. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? हे प्रेम असंच कायम ठेवा, असेच पाठीशी राहा, आशीर्वाद देत राहा, शुभेच्छा देत राहा. कारण जेव्हा मी मुंबईत व्यावसायिक नट म्हणून गेलोही नव्हतो, तेव्हा मी इथे राज्यनाट्य स्पर्धा करायला किंवा अनेक स्पर्धा करायला इथे लातूरमध्ये यायचो. आणि आता आम्ही व्यावसायिक नाटक घेऊन आलो. खूप छान वाटलं. आणि जानाई प्रतिष्ठानचे फारच मनापासून आभार. काय असतं ना की एखादा कार्यक्रम सुरू असला ना की पुष्पगुच्छ द्यायला किंवा सत्कार करायला ही नेहमी पदावरती असलेली मोठी असलेली माणसं असतात. पण जानाईचं मोठेपण इथेच आहे की इथे अजूनही होतकरूच मुलं सगळं करतायत. ज्यांच्यासाठी चाललंय तेच करतायत आणि जे करतायत त्यांच्यासाठी ते चाललंय. हे फार महत्वाचं आहे.
आणि यातनं ह्या संस्थेचं मोठेपण लक्षात येतं की कुठल्याही पदावरचा माणूस मोठा नाही, काही फेटा हारपुरे काही नाही. ज्या मुलांसाठी ही धडपड आहे त्याच मुलांना मोठेपणा देऊन त्यांचाच गौरव करण्यात आलाय. तर मला वाटतं हे 22च नाही, 200-500 वर्ष या संस्थेचं काम असं चालू राहू द्या. खूप शुभेच्छा. आणि अजून एक उद्देश आम्हाला फार आवडला की ह्या नाटकाचा प्रयोग कुठल्या तरी मुलाचं अभियांत्रिकीचं शिक्षण मोफत व्हावं याच्यासाठी होतोय, हे अजूनच आमच्यासाठी फार अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. तर या उपक्रमाला खूप शुभेच्छा. तुम्ही सगळ्यांनी ऑर्गनाईज केलं. बरं, त्यात हेही आम्हाला कळलं की दरवर्षी अध्यक्ष बदलत असतात, म्हणजे एकाच हातात सूत्र नाहीये. तर हे तर फारच कौतुकास्पद आहे. तर या पद्धतीने तुम्ही ग्राउंडेड राहून काम करताय याचा मला फार अभिमान आहे. मुलांचं पाठबळ, कारण काय आहे, मोठं झालेल्याला मोठं सगळेच म्हणतात, पण मोठं होऊ पाहणाऱ्याला मोठं म्हणणं हे फार महत्वाचं असतं. ते कॉन्फिडन्स देणं फार महत्वाचं आहे. माझ्या या नाटकामध्ये जसं आमच्या प्रशांत दामलेंनी केलं, जेव्हा मी हे नाटक लिहिलं मी अनेक लोकांकडे वाचन करत होतो. मला हिरो म्हणून घ्यायला कोणीच तयार नव्हतं, पण आमचे दामले सर म्हणाले की नाही, संख्याने हे नाटक लिहिले तर संख्याच काम करणार, आणि त्यांनी मला मोठं केलं. तर हे मोठं होणाऱ्याला मोठं म्हणणं फार महत्वाचं असतं, जे जाणाईने केलंय आणि आमच्या दामले सरांनी केले. त्या दोघांसाठी आपण जोरदार करायला. थँक्यू सो मच. आणि एक मराठवाड्याचा नट म्हणून परत एकदा हक्काने मागतो, खूप प्रेम करा, आशीर्वाद द्या, शुभेच्छा द्या, कारण पुढचे अनेक वर्ष मला काम करायचं आहे. काही चुकलं तर हक्काने सांगा सुद्धा, पण कधी माझ्यावरती रुसू नका, एवढंच मागतो. धन्यवाद. काळजी घ्या. मस्त खास असतात. आमच्या माध्यमवृत्त या चॅनलला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी गोपाळ कुलकर्णी, माध्यमवृत्त सेवा.